प्रजा महाराष्ट्र न्यूज सदैव आपल्यासोबत। दोन 2009च्या विधानसभा निवडणूक खर्चाचा दिलेला हिशोब योग्य नसल्याने त्यांना अपात्र का घोषित करण्यात येऊ नये अशी नोटीस निवडणूक आयोगाने बजावली होती। कायदेशीर सल्ला घेऊन या नोटीसला 20 दिवसात उत्तर द्यावे असेही आयोगाने सांगितले होते। मात्र दिल्ली उच्च न्यायालयाने या नोटीसला स्थगिती दिली असून मूळ याचिकाकर्त्यांना न्यायालयाने नोटीस बजावली आहे। 2 दिवसांपासून सतत सुरू असलेल्या पावसाने काही प्रमाणात जनजीवन विस्कळीत झाली असली तरी या पावसामुळे बळीराजा सुखावलाय। तर पालघरमधील विक्रमगड तालुक्यात असलेल्या आणि पालघर, बोईसर, वसई विरार महानगरांना पाणी पुरवठा करणारी धमनी धरणाची 70% पातळी पूर्ण झाली आहे। ठाणे महापालिकेच्या मालकीचे असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयाचा कारभार नेहमीच टीका होत आहे। येथील जी काम करणारी यंत्रणा आहे त्याचा फटका अनेक रुग्णांना होत आहे। असाच काहीसा प्रकार ठाण्यातील डॉक्टर मंगलमूर्ती जोशी यांच्या बाबतीत घडला आहे। 2009 साली जोशी हे कळवा रुग्णालयात त्यांच्या दातांवरील उपचारांसाठी गेले होते। त्यावेळी तेथील डॉक्टरांनी त्यांच्या तपासणी करून दात काढण्याचा सल्ला दिला। मात्र त्यावेळी त्यांना उच्च रक्तदाबाचा त्रास असल्याचे डॉक्टरांच्या लक्षात आले। परिणामी त्यावर आधी उपचार करून घ्या त्याकरता त्यांना 3 दिवसांची औषधे दिली। होत नाही 150/80 आता एज मुळे थोडंसं बीपी हायर। 3 दिवसानंतर डॉक्टर जोशी हे पुन्हा रुग्णालयात गेले। त्यानंतर त्यांची वैद्यकीय तपासणी केली। त्यानंतर तुमचे नातेवाईक तुमच्या बरोबर असतील तरच आम्ही तुमचे दात काढू असे उत्तर देण्यात आले। अशी उडवाउडवीची उत्तर मागील 5 वर्षापासून त्यांना देण्यात येत होती। त्यानंतर 5 वर्षाच्या प्रतीक्षेनंतर अखेर 19 जुलै 2014 त्यांचे दात या रुग्णालयात काढण्यात आले। मात्र त्यातही त्यांना दात काढायच्या ऐवजी दुसऱ्याच 2 दाढा त्यांच्या काढण्यात आल्या असल्याची माहिती जोशी यांनी दिली। विशेष म्हणजे पेशाने स्वतः डॉक्टर असलेल्या जोशी यांनी आपल्या या सर्व बाबतीची जबाबदारी स्वतः घेत असल्याचं लिहून दिलं होतं। परंतु त्यानंतरही त्यांचे दात काढण्यासाठी त्यांना 5 वर्ष थांबावं लागलं। त्यातही जोशी यांच्या पत्नीचं निधन झालं आहे तर त्यांचा मुलगा विदेशात राहत असल्याने ते येथे एकटेच राहतात। कळवा रुग्णालयाच्या या कारभाराचा फटका जोशी यांना बसला आहे। या बेजबाबदारपणामुळे जोशी गेली 2 वर्ष फक्त पातळ डाळ भात खात आहे। माझ्यासारखा प्रकार कोणा दुसऱ्या बरोबर होऊ नये याकडे कळवा प्रशासनाने पाहिले पाहिजे। या सर्व प्रकारामुळे जोशी प्रचंड नाराज आहेत। फक्त दात काढण्यासाठी 5 वर्ष लागतात ही खूप मोठी शोकांतिका आहे असे जोशी सांगतात। तर यावर आम्ही यांची रितसर चौकशी करू व यामध्ये जोशींना काही मदत पाहिजे ती देऊ असे कळवा प्रशासन सांगत आहे। एकतर या छोट्या प्रक्रियेसाठी 5 वर्ष लागतात ही फार मोठी शोकांतिका तर आहेच। त्याचबरोबर जे वयोवृद्ध व्यक्ती अशा एकट्या राहतात त्यांच्या बाबत अशा घटनेमध्ये कोणीतरी त्यांचे नातेवाईक नसल्यामुळे त्यांच्यावरील उपचार होऊ शकत नाही। त्यासाठी अशा इस्पितळ प्रशासनाने व समाजाने काहीतरी उपाययोजना करणे गरजेचे आहे। तर यावर आम्ही यांची रितसर चौकशी करू व यामध्ये जोशींना काही मदत पाहिजे ती देऊ असे कळवा प्रशासन सांगत आहे। एकतर या छोट्या प्रक्रियेसाठी 5 वर्ष लागतात ही फार मोठी शोकांतिका तर आहेच। त्याचबरोबर जे वयोवृद्ध व्यक्ती अशा एकट्या राहतात त्यांच्या बाबत अशा घटनेमध्ये कोणीतरी त्यांचे नातेवाईक नसल्यामुळे त्यांच्यावरील उपचार होऊ शकत नाही। त्यासाठी अशा इस्पितळ प्रशासनाने व समाजाने काहीतरी उपाययोजना करणे गरजेचे आहे। लूज आणि हालायला लागले होते म्हणून ते पाडायचे होते तर त्यावेळेला मी गेलो। त्यामुळे त्यांनी ते लूज टीथ म्हणून म्हटलं आणि एक सेक्शनचा ॲडवाइस केला। त्याच्यानंतर त्यांनी ब्लड वगैरे CBC वगैरे हे केलं तेही करून घेतलं आणि त्याच्यानंतर काढायला गेलो मी। तर काढायला गेल्यावरती त्यांनी सांगितलं की आता तुमचं BP हाय। त्याच्यानंतर खरोखर रागच आला की एवढं सांगितल्यानंतर आणि एवढं केल्यानंतर दात हलतायच हे बघितल्यानंतर त्यांनी खरं काढायला पाहिजे पण ते काढले नाही तर मला त्यामुळे जेवणाचे आणि याचे त्रास होतच होते। मग मी काही गेलो नाही। मग मी हलवून 15-16 दात त्यावेळेला होते माझे। त्यातले आता फक्त 4 दात राहिलेले आणि काल परवापर्यंत म्हणजे 6 दात होते। आताही 2 हे हलतायत
हा त्याच्या जवळ जाऊन पडले आहेत बघा, वरचा आणि खालचा, आणि त्यामुळे माझे गाल उरवल्यासारखे होतात. मला खरं म्हणजे ते तुकडे काढायचे होते, तर तुकडे काढायच्या ऐवजी त्यांनी मागच्या दाढा आता परवाला त्याच्या म्हटले की पुन्हा 3 दिवसांनी या. ट्रीटमेंट इज इम्पॉर्टंट. का नाही होणार साहेब? कारण अशी जी ट्रीटमेंट माझ्या मी डॉक्टर असून मी स्वतःच्या रिस्पॉन्सिबिलिटी घेतोय, आणि तरी देखील जर तुम्ही हे केलं नाही तर सामान्य माणसाची आणि ज्याला कोणी नसेल अशा माणसाची काय स्थिती होत असेल. आज मुंबईत राज ठाकरे यांनी मनसेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली होती. यात राज ठाकरेंनी खड्ड्यावरून मुंबई महापालिकेवर टीका केली. रस्त्याच्या कामासाठी टेंडर काढायचे, 6 महिन्यात खराब होईल असा रस्ता बांधायचा, त्या रस्त्यावरील खड्ड्यांसाठी संबंधित ठेकेदाराला विचारायचा सोडून खड्डे भरण्यासाठी आणखी एक ठेकेदार नेमायचा, असे उद्योग मुंबई महापालिकेत सुरू असल्याची टीका त्यांनी केली. पादचाऱ्यांसाठी बांधण्यात येणाऱ्या पदपथावरून फेरीवाल्यांना मोकळीक दिली जाते. दादरमध्ये एका फेरीवाल्याने चक्क आयुक्त सीताराम कुंटे यांच्या नावानेच पावती फाडली. यावरून भ्रष्टाचाराने यंत्रणा किती पोखरली आहे हे दिसते. भ्रष्टाचाराचे असे सर्व रॅकेट उघड करा असे राज ठाकरे यांनी सांगितले आहे. तसेच मनसेच्या रस्ते आस्थापनाच्या विभागाच्या कामकाजाविषयी राज ठाकरेंनी उघडपणे नाराजी व्यक्त केली. रस्ते पदपद हे महत्वाचे विषय असून यात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार असतो, पण तुम्ही भ्रष्टाचाराऐवजी भलतीकडेच लक्ष देता असा टोला त्यांनी विभागातील पदाधिकाऱ्यांना लावला. तुम्ही चांगलं काम कराल तर मी तुम्हाला पुढे आणीन अशी ग्वाही देत त्यांनी पदाधिकाऱ्यांना प्रोत्साहन सुद्धा दिले. आज सगळ्यात मोठा प्रश्न आज आता आपण पक्षातर्फे घेतलेलाच आहे, तुम्ही घेतला पाहिजे तो. आज नागरिकांना फुटपाथवरून चालता येत नाहीये, त्या फुटपाथवरती आज ज्या प्रकारचे अनधिकृत फेरीवाले बसवण्याचा जो घाट घातला जातोय तो तुम्ही एक्सपोज केला पाहिजे, तो तुम्ही उद्ध्वस्त केला पाहिजे. की अधिकृत किती आहे, बसवले जात आहेत, का बसवले जात आहेत. आज आता आपल्या इकडे कुठेतरी फेरीवाल्याचं काय ते असतं नाही, धोरण नाही, काय रिसीट बिसीट असतं ना, काहीतरी फॉर्म बी मस्त भरलेलं पावती कशी कोणाच्या नावाने भरली असेल आणि मिळाली त्याला सीताराम कुंटे महानगरपालिका आयुक्त बसणार तिकडे जातात हेला टाकून. ते इतकं अनधिकृतरित्या तुमच्या डोळ्या देखत आपले फुटपाथ आपले रस्ते हे उद्ध्वस्त होत आहेत, आणि ज्याच्यासाठी आपण ही संघटना स्थापन केली त्या गोष्टीकडे लक्ष न देता आपण वेगळ्याच गोष्टींकडे लक्ष देतोय. बरं, अशातला काही भाग नाहीये की बाबा तुम्ही आज इथे आहात म्हणजे इथेच राहणार आहात. तुम्ही उद्या जी आपली पक्षाची मेन बॉडी जी आहे त्याच्यामध्ये तुम्ही येणारच आहात, पण मला तुम्ही उत्तम काम करून दाखवा, जबाबदारी माझी तुम्हाला पुढे आणायची. पण नुसतंच मी ढकलणार नाही, ही काही शाळा नाही. ढकला तिच्या आयला 10वी पर्यंत, नंतरचं नंतर. आज परदेशातले तुम्ही रस्ते बघा, परदेशातले फुटपाथ बघा. आज आपल्याकडे जेवढा खर्च होतोय त्याच्यापेक्षा निम्म्या खर्चामध्ये त्यांनी कायमस्वरूपी रस्ते केले. दरवर्षी आपल्याकडे त्याच रस्त्यांसाठी किती खर्च होतो, किती पैसा जातो, तो पैसा कोणाचा? तो सर्वसामान्य नागरिकांचा. कर रूपातनं जो दिलेला जातो पैसा, त्या पैशाची संपूर्ण वाट लावली जाते, आणि मधल्यामध्ये सगळे दलाल आणि सगळे आतले सगळे लोक, त्याच्यात राजकारणी आलेच, हे सगळे त्या फुटपाथ आणि रस्त्याच्या ह्याच्यावरती पैसे खात आहेत, आणि आम्ही आपलं परत तिकडेच कर भरून आम्ही खड्ड्यातच. या एका उद्देशाने ही स्थापन केलेली संघटना, मला असं वाटतं त्या संघटनेकडे तुम्ही गांभीर्याने पाहणं गरजेचं आहे, आणि ते जर गांभीर्याने पाहिलं जात नव्हतं म्हणून मी ती बरखास्त केली. मी योगेशला सांगितलं, याला म्हटलं या संपूर्ण गोष्टीला पहिला आकार दे, ज्याला खरंच काम करायचं आहे या संघटनेमध्ये
त्यांनाच पदावरती ठेवा, बाकीचे बाजूला काढले तरी हरकत नाही. नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी पुढे या असं आवाहन राज ठाकरे आपल्या पदाधिकाऱ्यांना करतायत. आणखी काय बोलतायत ते बघणार आहोत, पण एका ब्रेकची वेळ झाली आहे. पहा फक्त IBN लोकमत. कविता प्रमोद चव्हाण ही गर्भवती महिला 26 जुलैला मालेगाव येथील जाजू रुग्णालयात उपचारासाठी गेली होती. डॉक्टरांनी महिलेची तपासणी केल्यानंतर पोटातील गर्भ खराब झाला असल्याचे चव्हाण यांच्या नातेवाईकांना सांगितले. त्यानंतर चव्हाण कुटुंबियांनी गर्भपात करण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या समितीनेच डॉक्टरांनी गर्भपाताची प्रक्रिया सुरू केली. मात्र ही प्रक्रिया करीत असताना नेमका डॉक्टरांचा हलगर्जीपणा झाला. गर्भपातानंतर कविताचे कुटुंबीय त्यांना भेटण्यासाठी गेले तेव्हा त्यांचे अंग थंड पडले होते. एवढेच नव्हे तर त्या बेशुद्ध अवस्थेत पडून होत्या. चव्हाण कुटुंबियांनी ही बाब डॉक्टरांच्या कानावर घातली. त्यानंतर डॉक्टर जाजू यांनी कविताला उपचारासाठी तत्काळ वाशिम येथे हलवण्याचा सल्ला दिला. दरम्यान मालेगाववरून येताना रस्त्यातच कविताची प्राणज्योत मालवली. या प्रकरणी विनोद विठ्ठलराव चव्हाण यांनी पोलिसात तक्रार दिली असून पोलिसांनी डॉक्टरांवर गुन्हा दाखल केला आहे. आरोग्य विभागाच्या मदतीने त्यांचा दवाखाना सील करण्यात आला. त्यांना डॉक्टरला आवाज दिला, तर डॉक्टर साहेब कुठेतरी बाहेर गेले होते. नंतर तो परत आला, त्याला दाखवलं. नंतर तो म्हणाला वाशिम इथे दवाखान्यात हलवा. नंतर आम्ही वाशिमच्या जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये तिला आणलं. तर इथं रात्री आम्ही जवळपास 11:30 वाजता पोहोचलो. तत्पूर्वी त्यापूर्वी ते डॉक्टर जाजू हे आमच्या सोबत येऊन डॉक्टर चव्हाण यांच्याकडे नेलं. नंतर तिथून सारडाकडे नेलं आणि नंतर बिबेकरकडे नेलं. तर डॉक्टर बिबेकर यांनी तिला मृत घोषित करून परत पाठवलं. तक्रार दाखल केली असता तर डॉक्टर कुठेतरी त्याचे दवाखाना लॉक लावून तिथून तो निघून गेला. आता कुठे गेला, काय गेला त्याचं काहीच कल्पना नाही. आणि ज्या फाईल्स वगैरे होत्या सर्व त्याच्याजवळ अवेलेबल होत्या आणि तो फाईल घेऊन तो फरार झालेला आहे. आणि आज रोजी तो मालेगावमध्ये कुठे दिसून नाही राहिलेला. महाराष्ट्र साहित्य परिषद पंढरपूर यांच्या वतीने आठवणीतील गाणी हा कार्यक्रम संत तुकाराम भवन येथे आयोजित केला होता. या कार्यक्रमासाठी गदी माडगुळकर यांचे सुपुत्र श्रीधर माडगुळकर उपस्थित होते. दैव जात दुःखे भरता दोषणा कुणाचा पराधीन आहे जगती पुत्र माणूस. या दोघांच्या प्रतिभेचं काय सांगायचं. म्हणजे अर्ध्या रात्री उठून गदिमाने लिहिलेलं आणि रस्त्यावर बाबूजींनी चाल लावलेलं आणि आईवेळी म्हणलेलं हे गाणं म्हणजे हे मराठी आणि हिंदू संस्कृतीचे सार आहे. दैव जात दुःखे भरता दोषणा कुणाचा. व पुणेमधील गायिका शुभांगी मुळे यांनी गदी माडगुळकर यांची गाणी सादर केली. यावेळी श्रीधर माडगुळकर यांनी गदींच्या आठवणी सांगितल्या. तसेच कार्यक्रमाला चाहत्यांनी प्रचंड प्रतिसादही दिला. मुजाहिद्दीनच्या नावे इंग्रजी व हिंदी अशा 2 भाषात हे धमकीचे पत्र आहे. पोलिसांनी त्याची गंभीर दखल घेऊन शहरात अलर्ट घोषित केला आहे. 25 जुलै रोजी मारिया यांचे नावे गाजाचा बदला घेण्याचे धमकीचे पत्र मुंबई कंट्रोल रूमला मिळाले. गाजावर झालेल्या हल्ल्यात शेकडो लोक मृत्युमुखी पडले. याचा बदला आम्ही घेणार आहे अशी धमकी त्या पत्रात देण्यात आली आहे. क्राईम ब्रांच तसेच सर्व पोलीस ठाण्यांना याबाबत सावध करण्यात आले असून सर्वांना अलर्ट राहण्याचे आदेश देण्यात आल्याचे आयुक्त मारिया यांनी म्हटले आहे. 1993 साली मुंबईत भीषण बॉम्बस्फोट घडवण्यात आले होते. त्या बॉम्बस्फोट प्रकरणाचा तपास त्यावेळी उपायुक्त असताना मारिया यांनी केला होता. त्यामुळे मारिया यांनाच उद्देशून हे पत्र पाठवल्याचे बोलले जात आहे. सिनेमाच्या इतिहासात प्रथमच व्हिडिओ पॅलेस आणि ड्रीमिंग 24 सादर करीत आहेत ईस्टमन कलर पिक्चर आ रही है. ए बजा चल. ईस्टमन कलर स्टार.
ईस्टमन कलर फ्रेंडशिप. सिनेमंत्र मुंबई फिल्म कंपनी निर्मित आणि SS विजनची प्रस्तुती असलेला लय भारी हा चित्रपट पहिल्यांदाच महाराष्ट्रासह गोवा, कर्नाटक, गुजरात, मध्य प्रदेश या राज्यांमध्ये दाखवण्यात आला. मराठीत पहिल्यांदाच या चित्रपटाचे दिवसाला 1500 शो दाखवण्यात येणार होते. मात्र प्रत्यक्षात बऱ्याच ठिकाणी प्रेक्षकांच्या मागणीमुळे शोची संख्या वाढवावी लागली होती. जर तुझी झोप नाही उडवली ना तर हा माऊली नाव नाही लावणार. संग्राम या माऊलीची माऊली हाय ती आय हाय माझी. महाराष्ट्र न्यूज सदैव आपल्यासोबत.